रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी विठ्ठल बरबा हा विठ्ठल बरबा बरबा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा माधव बजवा तो हा माधव बजवा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव तो हा माधव बरबा विठ्ठल तो हा विठ्ठल सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृता म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा बरबा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरबा विठ्ठल सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवर विठ्ठल बरबा बरबा विठ्ठल बरबा बरबा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल तो हा माधव बरबा 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 विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा हरी जय जय राम हरी जय जय राम हा जय जय राम हरी जय जय राम हा जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय 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 हा हा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम उदे आम्हारी हरे राम राज्य काय उदे आम्हारी धरणी धरी पिक गाई ओढिल्या म्हैसी गाय ओढिल्या म्हैसी राम वेळो वेळा आम्ही गाऊ गोई राम वेळो वेळा आम्ही गाऊ गोई राम वेळो वेळा आम्ही गाऊ राम वेळो वेळा आम्ही गाऊ सरिता कांडिता देविता बाई दलिता कांडिता दलिता कांडिता दलिता दलिता कांडिता देविता बाई 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 राम वेळो वेळा आम्ही गाऊ 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 स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा माझ्या गजरे भय तुझले कळी काळा तुझले कळी काळा रामे सुख दिधले आपुले दया कर बाबाचा दया कर बाबाचा दया कर बाबाचा दया कर बाबाचा येणे जाणे खुंटले 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 राम वेळो वेळा आम्ही गाऊनी 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 दलिता कांडिता दलिता कांडिता दलिता कांडिता देवी तागे बाई दलिता कांडिता देवी तागे बाई दळी 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 दलिता कांडिता दलिता कांडिता देवी तागे बाई 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 राम वेळ वेळा आम्ही गाऊ 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 हा हा हो रखुमाई जय हरे रखुमाई जय रखुमाई 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 ताई ताई ताहा
विठ्ठल विठ्ठल कुंडली वरदा श्री ज्ञानदेव मौली चालेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय, स्वानंद निवासी सद्गुरु जोग महाराज की जय, बोलो रे भाई सब संगण की जय। विठला 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 झाले राम राज्य काय होणे आम्हासी, झाले राम राज्य काय होणे आम्हासी, धरणी तरी पीक गाई ओळल्या माहिती, राम वेळोवेळा आम्ही गावो ओळी, तळिता कांडिता देविता दिवाळी, स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कैसाळा, राम वेळोवेळा आम्ही गावो ओळी, तळिता कांडिता जीविता बाई, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे चिंतले, राम वेळोवेळा आम्ही गावो ओळी, तळिता कांडिता जीविता बाई, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोधमोक्षं, श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, हरे राम 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 हरे हरे, बोला बोला हरे राम, सर्वांनी टाळी वाजून हरे राम
राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे राम हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम हरे हरे राम राम हरे झाले रामराज्य काय होणे आम्हाची झाले रामराज्य काय होणे आम्हाची धरणी घरी पीठदारी होया म्हणते राम वेळोवेळा म्हणून जावो दलिता कांडिता जीविता की बाई प्रस्तुत प्राप्त भगवान परमात्म्याचा कीर्तनाची सेवे करता प्रस्तुत केलेला आहे वैराग्य रागरती सकल पंच भूषण ज्ञानेश्वरी जगद्गुरु खोबरा यांचा जगदीश असा 4 चरणाचा अभंग चार राज्यापैकी प्रधान असणाऱ्या रामराज्याचा आपल्या अनुभूतीच्या माध्यमातून अनुवाद करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांच्या मुखारमंडातून बाहेर पडलेले विचार अभंगाचा सत्याचा भाव आणि विस्तृत भावार्थाचे चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने लोकांचा परिहार गरजेचा सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवर मंडळ आपण या धर्ममंडपामध्ये एकत्र गेलो हे सर्वांना दिसतो वैकुंठवासी विभक्तकारायण जोडीराम बाबा यांच्या प्रेरणे आणि ब्रह्मीभूत गुरुवर्य स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे हरिभक्तकारायण गुरुवर्य महंत जनार्दन स्वामी गुरु स्वामी निगमानंदजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कुशल मार्गदर्शनाने श्री क्षेत्र संस्थान मच्छिंद्रगड निमगाव तालुका शिरूर जिल्हा शिरूर सातार आणि जिल्ह्यातील या संस्थांच्या माध्यमातून हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं हे मागील 47 आणि 48 वर्ष आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण 12 वर्षाची तप मानतो भगवान माऊली हरिपाठामध्ये म्हणतात तपाचे सामर्थ्य कपिल्याला अमुक चिरंजीव कल्प वैशिधी ना तत्वहीन दैवत जे दिलावीन प्राप्त पूजेने होते कोण तप म्हणजे काय तपाची व्याख्या भगवान माऊली भगवती ज्ञानेश्वरी करतात स्वरूपाच्या प्रसारात लागी प्राण इंद्रिय शरीरा आत्मी करण्याची ग्राफे हा नारळी सप्ताह फिरता सप्ताह याचा चतुर्थ तपवृत्ती सोहळा आणि चतुर्थ तपवृत्ती सोहळा प्रत्येक वर्षी गडाची जोडलेली जी गाव आहे कोणीतरी गाव या सेवेचा इडा उचलतो नारळ उचलतो यावर्षी मौजे मीड सांगवी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आपल्या गावाने पंचकृषी हा नारळ उचलला आणि तमाम भाविक वर्ग आपण सर्व एका ठिकाणी एका ऐकी घेतलं म्हणून हा सोहळा करण्याचा प्रयत्न जमलेला या गावाचा किती अशी परंपराही आहे इतिहास आहे ज्या ठिकाणी एक काळ बोकडं कापली जाईल त्याच ठिकाणी इतका भव्यदिव्य हा नारळी आपण धरणाम सप्ताह कीर्तन महोत्सव होतो एक वारकरी संप्रदायाची दिव्य क्रांती आहे आणि त्या पाठीमागे एका त्यांचा आशीर्वाद आहे ते म्हणजे श्रीसंत भगवान बाबा यांनी
हे स्थान आपल्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी केलेला हा कायापालट आहे. आणि या त्रिमूर्ती अर्थात स्वामी निगमानंदजी महाराज हल्लीचे मठाधिपती परमपूजनीय लोकप्रिय ब्रह्मनिष्ठ उदार उपाळू अशा समग्र लक्षणाने संपूर्ण त्यांचं जीवन आहे. गुरुवर्य हरिभक्तपरायण आपले जनार्दन स्वामी आणि इथे विद्यमान मठाधिपती असणारे हरिभक्तपरायण आमचे शक्तीजी हेमंत महाराज शक्तीजी, नंतर माझे गुरुबंधू महंत बालाजी प्रभू या ठिकाणी जितकी पण मंडळी परिचय आहे कोणाचं नाव घेऊन कोणाचं ठेवावं तरी काय आहे. गरिबाचा एखादा जर महाल आला तर तिथे माऊली ज्ञानोबराय म्हणतात जे तळमाजलेच ते असतात त्यांना मधले असतात त्यांना दाळ आणि जी वरच्यामध्ये जे असते त्यांना सुखी. पण हा भगवान मागणीच्या करता निगमानंद स्वामीजी नागरी स्वामीजी भगवान बाबा या महापुरुषाचा त्रिमूर्तीचा हा दरबार असल्यामुळे समर्थाचे पंक्ती होती. तळ्या वरिल्या एकची पकवान देवी श्रवणे आर्थे पठणे मोक्षी कोणी असे या सर्वांना देहात असताना किंवा मुक्ती देह पाहताना विजय मुक्ती असताना सर्वांना ठेवलेला. प्रवचन म्हटलं की वक्त्याचं बोलू, कीर्तन म्हटलं की साधसंगत हा कीर्तनाचा प्राण. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तावणी कुटुंब सुचिताळ गोष्ट शिव ब्रह्मरस आहे. नाथ ब्रह्म आणि शब्द ब्रह्म याचा मिलाप झाला. अपग नातू कीर्तनाची रंगीत ज्ञानदी कीर्तन सांग होय अंग फिरू. आणि ही किती प्राप्त होण्याकरता प्राप्त होण्याचा फार अविभाज्य आपल्या कीर्तन भक्तीचा घटक. वक्त्याचे जसे गोड बोलतात तसे वादकाचे गोड बोलणारे आमचे गोड पदन वादक माझे आमचे दत्ता महाराज हरिदास. नंतर ज्यांनी म्हणे ज्ञानदेवा बोलाभंग अभंग बोलता रिंग हृदय भरला प्रेमाचे लागला गोड सुनील ताल गाऊन आपला मंत्रमुक्त करणारे आरंभी ज्यांनी आळंदी आणि त्यांना साथ करणारे नंतर नाशिक महाराज दिनकर महाराज आपल्या सर्वांची काय आहे येथे एखाद्या म्हणून आपण आणि आपले जनार्दन बाबा अशा पद्धतीची एक एक रथी अतिरथी महारथी आणि नक्षत्र गडाचा हा विषय मला वाटतं आर्थिक संप्रदायाला महाराष्ट्राला एक काळ असा होता की त्या वेळेला जो फारच वारकरी शिक्षण संस्थेचा 4 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्याच्या पुढे आपल्याला उपलब्ध केली आहे. प्रस्थांतरित वेदांत प्रस्थांतरित त्या वेळेला कुठली पण कळली काशीला वाराणसीला हरिद्वार पण आज उंची कसा वाटत. आज ऋषिकेश हरिद्वार काशी काढली व्यक्ती आपल्या महाराष्ट्र पायभूमीत माऊलीच्या दरबारात येतात आणि क्रांती कोणी केली असेल तर आपल्या मच्छिंद्रगडाचे एक असणारे सत्य त्यांनी पहिले आरंभाच्या काळात तिथे कागदचे चांगले खेळले आणि आपल्या सर्वांच्या परंपरेने धरून आणते मोठे झाले. आज ते भारताच्या कानाकोपऱ्यात विद्वत रत्न ओळखले जातात. ते म्हणजे आळंदी निवासी माझे एक चित्रपट आपले महंत महाराज प्रवासी अंतकरणापासून तयार आहे आणि त्यांचं जे प्रतिबिंब पाहायला देतं हे ते काही आहे तिथे त्याला लघु शिकवायचे अगदी लघुवरच्या केवळच्या जे काही सिद्धांत सत्तावलीपर्यंत न्यायशास्त्र शिकायचं न्याय स्वागत मला वाटतं शांती योग न्याय वैशिष्ट्य पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा हे 6 असू चारवा सही सौत्रांतिक माध्यमिक वैभाग योगाचार हे 6 नास्तिक. आपल्याला आपलं मत निंदित करण्यात अगोदर आपल्याला प्रतिबंध करणारे जे खंडित मत आहे ते कळायला पाहिजे.
म्हणून जानवरायचं सासू बोलायचं झालं तर आकाशी नारू शिडीचा लागे येईल तरी तो हळूच सांगा. तो खडा काढताना आपण जेवायला बसतो कोणामध्ये एखादा खडा गेला तर तो काढायला वेळ लागतो वेळ लागतो वेळ गेलेला कधीच नाही. कारण तो खडा अगदी नदी गेला त्याचा जर मग खडा झाला तर तो भयंकर त्रास झाला. त्यामुळे तो काढला वेळच पाहिजे. तसं नास्तिक दर्शनकार आपल्याला काही ती अंमलबजावणी करायची हे काही आपल्याला आचरायची नाही पण ती आपल्या आस्तिक दर्शनाच्या मताला प्रतिबंध करणारी आहे. आणि त्यामुळे ती मग खंडित करण्याकरता त्यांचं बंधन अगोदर कळायला पाहिजे. अशा 12ही दर्शनाचं आपल्याला त्याच्यामध्ये 3 प्रकारची प्रस्थान प्रकर्षण आत्मनिष्ठियतीची प्रस्थान याचा ज्ञान झाला असता आपली अंतर्गत वृत्ती त्यापासून उठून आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचते त्याला आपण प्रस्थान म्हणतो. त्रयी त्यामध्ये ग्रंथ वेदांत प्रस्थांत्र आहे. बृहत प्रस्थांत्रामध्ये खंडन खंडन साध्य चुकी आवेश हे 3 ग्रंथ वेदांत प्रस्थांत्रामध्ये केन कचळ मुंड मांडुकी इत्यादी बृहदारण्य काहीतरी तैतरे चांदोके प्रश्न अधिक सोपी ज्ञान प्रदान श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र अशी ही वेदांत प्रस्थांत्र आणि आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी प्रस्थांत्राची जगद्गुरु खोबऱ्याची गाथा माऊलीची ज्ञानेश्वरी आणि नाथबाबाची या संतांनी आपल्याकरता जे सोपं करून ठेवलं ते कोणत्या अवघडाचं सोपं करून ठेवलं हे कळण्याकरता ते प्रस्थांत्र शिकत आणि ती शिकवण्याची दिव्य क्रांती लोकमानात वारकरी शिक्षण संस्थेतही करतात आणि आपल्या मठातही करतात. म्हणजे हा आपल्या घराचं वैभव आहे आध्यात्मिक क्षेत्रात. निरूपणा करता घेतलेला आवश्यक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुम्हा सर्व भाविकांना त्रेतायुगामध्ये घडून गेलेलं रामराज्य आज कलियुगामध्ये अनुभूतीचा अनुवाद करत असताना म्हणतात. दातामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा ज्यांनी एकदा आल्याच्या नंतर एक संकल्प मांडला बोलून दाखवला तर खरं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जपतपानुष्ठान करतं का आपल्याकडे नाही तीर्थव्रत येऊन दैवता धरणे आपण पुत्रा ज्ञान ध्यान वाराणसी मरणे केशव माधव अशी बोलता होय पाठ करणे. ओम नमो भगवते रामकृष्ण हे रामकृष्ण हरी हा आपला मार्ग आणि तो अखंड चालत राहिला तर मग अखंड हरिनाम सप्ताह त्याची संकल्पना मांडली आपल्या जनामध्ये बाबांसाठी अगदी सत्यत्वात आणली. आपण येणारा प्रत्येक व्यक्ती राम म्हणता ग्रासो ग्रासी पोची देवीला उपवास पण आपल्या प्रत्येक राज घेताना प्रत्येक येताना पाऊल टाकला की ते रामकृष्ण नामाची धून आपल्या कानावर पडते. हा खरा आणि नाथबाबा एकनाथी भागवतामध्ये म्हणतात सर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम उत्तम 5 प्रधान सर्व आणि हल्ली चालू असणारा चालत जाते अशी रामनवमी म्हणजे खरं तर आज रामजन्म तिथी नंतर आज आहे. माझी सेवा ही गोष्टीवर मी काल आणि स्वामीजीचा मला जेवायला फोन आला त्यावेळेला त्यांचे राम जन्माची संध्याकाळी चालत नाही लागली बालाजी फोन आला मग ते येताना आपण आपण सोबत करू म्हटलं आलो ते म्हणजे आलो नाही गेले अहो सेवा आज आहे ते म्हणजे आज नाही गेले मग फोन केल्याच्या नंतर कळालं तिची तर सरकार असली आहे आजची नव्हती आणि मग आजची सेवा होती खाली नांदेड त्याच्यामध्ये आता जे करता येईल ते तुमच्या पद्धतीने करा आज गुरुची कुंडली गवरदा भगवान की जय महाराज की आजच्या निरूपणा करता रामनवमी असल्यामुळे ज्याची गावी गेला वास त्याची नसावे उदास असं व्यवहारात असू नये. मग जर पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्री असे जर 5 प्रधान पर्व काळ असले
तर आज रामनवमीचा पर्व काळ असल्यामुळे राम राज्याचाच विचार व्हावा म्हणून आपल्या समोर प्रसिद्ध हा अभंग केलेला आहे. विठ्ठल गाठामूर्ती राऊत बाबा म्हणत असतात जगद्गुरु तुकोबरायची वाणी प्रतिव्रता. प्रतिव्रता काय कुणाला म्हणतात प्रतिव्रता? माऊलीला विचारा. माऊली ज्ञानोत्तरीमध्ये आपल्याला सांगतात पतित्या मता अनुसरुणी पतिव्रता अनायासी आत्महिता भेटी तिला. पतीच्या मताला जी अनुसरते त्याला पतिव्रता म्हणतात. किंवा पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व व्हाय पती ध्यानी म्हणे. एक धरीला सीती आम्ही रखुमाईचा पती. आवाज द्या. आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला सीती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात एक धरला किती आम्ही रखुमाईचा पती. दुसऱ्या बाजूला म्हणतात पतिव्रता म्हणजे अनेकाची स्तुती सर्व व्हावी त्याची जी अनेकाची स्तुती जाणत नाही, अनेकाला शरण जात नाही, अनेकाकडे हात पसरवत नाही तिला पतिव्रता म्हणतात. तुकोबरायची वाणी पतिव्रता आणि पतिव्रता असल्यामुळे तुकोबरायची वाणी भगवंत किंवा भगवत मान्य संत या अतिरिक्त दुसऱ्या घटकाचं वर्णन करायला प्रवृत्त होत नाही. मग भगवंताचंही वर्णन तुकोबरायची वाणी 4 प्रकाराने करते. भगवत मान्य संतांचं वर्णन 4 प्रकाराने करते. भगवत मान्य संतांचं वर्णन 4 प्रकाराने म्हणजे संतांच्या शरीराचं करतो, संतांच्या तात्विक स्वरूपाचं करते, संतांच्या कार्याचं करते आणि संतांच्या संबंधीचं करते. त्यावेळेला एक क्रमाने सरळ आपल्यासमोर घेऊन जातो. संतांच्या शरीराचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्छे. संतांच्या शरीराचं करताना महाराज म्हणतात पवित्र जोवळी एक संतांच्या कार्याचं करताना महाराज म्हणतात हरिभजनी हे जवळले जगत तुकबीला लाज करतात. आणि संतांच्या संबंधीच करत असताना म्हणतात संतांची गावी आपण संतांची गावी नाही तळमळ दुःख ते सगळं आपण आज अनुभवतो कारण ही संतांची गाव आहे. पवित्रचे पोळ पावन तो देश जेथे हरिदास संतांचं वर्णन एक त्यांच्या शरीराचं पवित्र तो देह बांधले. संतांच्या तात्विक स्वरूपाचं पवित्र चोळी एकतीच बनवलं. संतांच्या कार्याचं हरिभजनी हे जवळीलं जग किंवा वाढविले भक्ती आणि संतांच्या संबंधित संतांची काही म्हणजे संतांचं वर्णन 4 प्रकारे महाराज अभंग गाठले. जसं संतांचं वर्णन 4 प्रकारे करतात तसं भगवंताचंही वर्णन 4 प्रकारे करतात. भगवंताच्या मूर्त स्वरूपाचं 3, अमूर्त स्वरूपाचं 2, भगवंताच्या कार्याचं 3 आणि भगवंताच्या संबंधीचे 4 अशा 4 प्रकारे भगवंताचे वर्णन. भगवंताच्या मूर्त स्वरूपाचं करत असताना इंद्रिय गोचर व मूर्त आपल्याला नेत्रादी इंद्रियाला विषय होतो त्याला आपण मूर्त म्हणतो. असं भगवंताच्या मूर्त स्वरूपाचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे बीते बरी सुंदर ते ध्यान उभे बीते बरी कर खटे बरी देवदिया सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवूया सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवूया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवूया तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर अवडे निरंतर हेती घाला तुळसी हार गळा तुळसी हार गळा सुंदर ध्यान तुळसी देवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी पीतांबर हार गळा काचे पीतांबर अवडे तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार सुंदर ते साबळे रूपणे तोरके सुताचे साबळे रूपणे तोरके सीताचे रूपणे तोरके सीताचे साबळे रूपणे तोरके सीताचे उभे पंढरीच्या राम साबळे रूपणे तोरके सीताचे साबळे रूपणे तोरके सीताचे उभे पंढरीच्या उभे पंढरीच्या साबळे रूपणे तोरके सीताचे साबळे रूपणे तोरके सीताचे तोरके सीताचे इंद्रिय गोचरत्व मूर्त इंद्रियाला देखील होते त्याला मूर्त म्हणतात आणि आता कावडे रूपे चोर किंवा कावडे ब्रह्म आवडे देवाच्या अमूर्त स्वरूपाचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात आनंदाद्वय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय नित्य निरामय ठिकाणी जधेय योगियाचे ठिकाणी जधेय योगियाचे ठिकाणी जधेय योगियाचे ठिकाणी जधेय योगियाचे योगियाचे समतल साजरे विटेवरी 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 हे हे समतल साजरे विटेवरी साजरे विटेवरी ठिकाणी जधेय योगियाचे ठिकाणी जधेय योगियाचे ठिकाणी जधेय योगियाचे ठिकाणी जधेय योगियाचे साजरे विटेवरी साजरे विटेवरी साजरे विटेवरी
राये विटेवर राये विटेवर एक राये विटेवर 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 आनंद आपण नित्य विराम हे देवाच्या अमूर्त स्वरूपात अगोदरचे आपण जे 2-3 होते नुसतं देवाच्या मूर्त स्वरूपाचं वर्णन आणि देवाच्या कार्याचं वर्णन करतानाही महाराज म्हणतात घेवोनिया चक्रधर घेवोनिया चक्रधर घेवोनिया चक्रधर घेवोनिया चक्रधर घेवोनिया चक्रधर घेवोनिया चक्रगदा घेवोनिया चक्रगदा घेवोनिया चक्रगदा हाथी धंदा करीतो हाथी धंदा करीतो हाथी धंदा करीतो हो हाथी धंदा करीतो हो हकारा के पाया पासी हकारा के पाया पासी हकारा के पाया पासी हाथी धंदा हाथी धंदा हकारा के पाया पासी हकारा के पाया पासी हकारा के घेवनिया चक्रगदा हाती धंदा करीतो हकाराची पाया पाशी करूया हे देवाचं कार्याचं वर्णन बघा आता पटकन बोलत मी म्हटलं जगद्गुरु तुकोबरायची वाणी कोण आहे आणि पतिव्रता असल्यामुळे ती दोघांशिवाय तिसऱ्याचं वर्णन करत नाही म्हटलं दोघांशिवाय तिसऱ्याचं मग पतिव्रता एकाला अनुसर किती पतिव्रता का दोघाला अनुसर किती पतिव्रता एकाला अनुसर किती पतिव्रता हे दिसायला दोन आहे असायला देवते संहूत देवते संहूत प्रतिमा निमित्त प्रतिमा देवते आणि औपाधिक भेद वास्तव आढळण्याच्या लाभाने कर्म म्हणून येतो तो कर्तव्य म्हणून येतो तो भगवंत आणि तुमची आमची करुणा म्हणून येतात आणि करुणा आणि कर्तव्य करुणा ही उपाधी आणि कर्तव्य ही उपाधी ही जर बाजूला काढली तर तत्व एकच आहे म्हणून एकाच तत्वाचं 2 रूपाने वर्णन करत आहात देवमान्य संतांचे वर्णन 4 प्रकाराने करतात आणि भगवंताचंही वर्णन 4 प्रकारे आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करतात का भगवंताचं राम कोण राम संत की भगवंताचं पण भगवंताचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय 4 प्रकाराने करतात असं आपण बोललो देवाच्या इंद्रिय गोचरत्व मृतत्व देवाच्या मूर्त स्वरूपाचे करतात इंद्रिय अगोचरत्व अमूर्तत्व देवाच्या अमूर्त स्वरूपाचं वर्णन करतात अर्थात सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन करतात
भगवंताचंच वर्णन करतात. संत वाचनचं करत नाही, पण भगवंताच्या सगुण स्वरूपाचं निर्गुण स्वरूपाचं नाही, देवाच्या कार्याचंही नाही, देवाच्या संबंधित देवाच्या संबंधीचं वर्णन करतात. अर्थात जसं तुकोबारांनी म्हणावं, आपल्या महिमाने धातू परिचय केले. परिसाच्या संपर्कामध्ये लोखंड नावाची धातू आल्याच्या नंतर कोणती क्रिया, कोणती भावना, कोणता विचार काहीही करावं लागत नाही. केवळ सानिध्य मात्राने परिसाच्या संपर्कात ही लोखंड नावाची धातू आली रे आली की तिथं पहिले ती बेगोल असते, नंतर ती अनुभव होते. लोह धातू जाता आणि तिला सुवर्णत्व प्राप्त होतं, हे केवळ परिसाचा महिमा. तसं राघवाच्या सानिध्य मात्राने त्या त्रेतायुगामध्ये या धरातलावरती झालेलं जे परिवर्तन आहे, हे महाराज सांगत असल्यामुळे आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या सगुण स्वरूपाचं नाही, निर्गुण स्वरूपाचं नाही, कार्याचं नाही, देवाच्या संबंधीचं वर्णन करतात. विठ्ठल मग देवाच्या कार्याचं वर्णन करणारे तुकोबरायचे मी एक शब्द बोलून गेले, हे अनुभूतीचा अनुवाद आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पारमार्थिक क्षेत्रामध्ये 4 प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एकाच्या जीवनामध्ये अनुभवही नाही, अनुवादही नाही. दुसऱ्या वर्गाच्या जीवनामध्ये अनुवाद आहे, अनुभव नाही. तिसऱ्या वर्गाच्या जीवनामध्ये अनुभव आहे, अनुवाद नाही. आणि चौथा वर्ग आहे, त्याच्या जीवनामध्ये अनुभवही आहे, अनुवाद. पहिला प्रकार अनुभवही नाही, अनुवादही नाही, त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये कामावर विषयी असणार. परमार्थ सुखाचा, भगवत सुखाचा त्याच्या जीवनामध्ये अनुभव नाही, तर अनुवाद नाही. अनुभवही नाही आणि अनुवादही. कोण ते माऊलीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर बेसुरीने आग्रे त्याकृती नाथवितो करणे याची नावे भरते तिथे तो पामर आहे. ते पामर विषयी जिज्ञासू मुक्त या सगळ्याची व्याख्या माऊलीने केलेलंच आहे त्यांनी. फक्त ही पामरा करता बोलली आहे, जिज्ञासू करता येईल, मुमुक्षु करता येईल, मुक्ता करता येईल, तो आपण ठेवते. हेतुरेने आगवे कृत्याकृती नाथवे जो करणे याची नावे भरते तरी असं बोलतात माऊली. म्हणजे कोणाबद्दल बोलतात? पामराबद्दल बोलतात. म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म किती मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर असं माऊली बोलतात. ते विषयी बद्दल बोलतात. कैय क्रीडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिष मानी ऐकी ऐकी अवकाळा जिथे जन्म मरणाचा कांटाळा ते लाट पै निर्मळा सुळा गोड असं माऊली बोलतात. ते मुमुक्षु म्हणून ज्ञानी अप्रुका करू करणे देता ऐक अनाथाचा कथा बोलला तो विमुक्त करतात. बरीच लोक म्हणायला लागली हे फक्त कानावर पडले आणि आम्हाला काही कळालं नाही, हे कळालं आणि एवढंही कळालं ते पुष्कळ कळालं. हो, तर बऱ्याच वेळेला मनुष्याला काय कळत नाही, हेच कळत नाही. आणि त्याला काय कळावं हे कळत नाही, त्याला काय सांगावं हे कीर्तन करायला कळत. पण मग या कळावं असं बोलावं काय आहे? एक भाषा 3 प्रकारची असते. शास्त्रीय भाषा आहे, परकीय भाषा आहे आणि सामान्य आपली लौकिक भाषा. पंडिताचं बोलणं वेगळं असतं, संतांचं बोलणं वेगळं असतं. जो सोप्याचं अवघड करतो तो पंडित आहे आणि जो अवघडाचं सोपं करतो तो संत आहे. आणि आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पंडिताची नव्हे. विठ्ठल विठ्ठल सोनोपंत मामा दानेकर यांचे शब्द मी मारुती बाबांच्या मुखात ऐकले. बाबा म्हणायचे, मामा असं सांगायचे, ज्याची पगडी मोठी आहे तो पंडित आहे, ज्याचं पोट मोठा आहे तो महाराज आहे. हा माणूस म्हणा त्यांचा अनुवाद केला. आणि ज्याचं हृदय अंतकरण मोठं आहे तो संत आहे. विठ्ठल संतांनी सर्वाला कळेल असं व्याख्या केली. त्या कळेल असं की आपल्या जीवनाचा प्रामाणिक माझे सद्गुरू साधकमध्ये संगीत डॉक्टर नारायण जाधव बाबाच्या मुखातल्या आपल्याला कळतील अशा 4 व्याख्या या चौघांच्या पामर विषयी. पामर कोण? बाबांनी शब्द आहे, काही खातो, कुठेही खातो, कसंही खातो, खाण्याच्या बाबतीत विचार करत नाही, तो पामर आहे. समोर आले की बरं नाही कसं काय हे बोलणं शास्त्रातलं नाही, पण शास्त्राच्या बाहेरचं नाही. काही खातो, कुठेही खातो, कसाही खातो, तो कोण आहे? जो कष्टाचं खातो, अंग गाळून खातो, अंग मेहनतीचं खातो, आईच्या याच्यावर नजर ठेवत नाही, तो कोण आहे? आणि तो पालवी घेऊन तरी जितक्या मागावी दारोदारी अन्न सदनवरील नाही वेळ अवघावा कधीतरी मागून खातो, तो आहे. आणि काहीही खाऊ दे, त्याची वृत्ती भगवत तत्वाला करून खाली कधी
येतच नाही तो आहे मुक्त. विठ्ठल 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 आणखी सोप्या व्याख्येने सांगितलं. आणखी सोप्या भगवानला करते मंडपाच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत एकूण बसलेलं त्याला सुद्धा कळेल. ते म्हटले ज्याला जनाची नाही मनाची नाही का त्याला म्हणावं का आपण म्हणतो काही निर्लज्ज व्यक्ती जनाची नाही आणि मनाची नाही म्हणजे ज्याला ती मनाची कुठली लज्जा नाम नावाची वस्तूच नसते निर्लज्ज असतो त्याला कामड ज्याला जनाची असते लोकात चांगला दाखवतो पण खाजगी जीवन कसं नसतं त्याला विषयी आणि ऐके जागवी तो जना तरीके मना सहित ज्याला मनाची आहे जनाची आहे मुक्त आणि ज्याला जन आणि मन भेदत राहिला नाही तो मुक्त. मग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये गुणाचं वर्णन करतात तर आपण म्हटलं भगवंत पण भगवंताचं वर्णन करत असताना सगुण स्वरूपाचं नाही निर्गुण स्वरूपाचं नाही देवाच्या कार्यातही नाही देवाच्या संबंधीचं वर्णन आणि त्याकरता दाखला म्हणून दिला पैशाच्या संपर्कामध्ये लोखंड आल्याच्या नंतर त्याच्या पाणीच्या मात्राने त्याच्यात परिवर्तन होतं. एखादा पामर विषयी संतांच्या सहवासात आल्याच्या नंतर त्याचं सानिध्य मात्राने परिवर्तन होतं आणि मग तसं सानिध्य मात्राने प्रभुरामचंद्र राजगादीवर बसले असता काय झालं ते सांगताना महाराजांनी केलेला अनुवाद आहे. प्रश्न हा पडतो जगद्गुरु तुकोबराय कोणत्या युगात ते युग किती आपल्याकडे 5 रामायण घडलं ते कोणत्या युगात 4 पैकी आणि जगद्गुरु तुकोबराय कोणत्या युगात रामायण जर त्रेतायुगात असेल जगद्गुरु तुकोबराय जर कलियुगात असेल तर त्रेतायुगातलं रामायण रामराज्य ते अनुभवाने जगद्गुरु तुकोबराय बोलतात या विधानावर आक्षेप येईल जर तुकोबराय कलियुगात असेल रामायण त्रेतायुगात असेल तर त्रेतायुगातलं राज्य तुकोबराय कलियुगात सांगतात हे बोलणं बरं ते अनुभवाने सांगतात हे कीर्तनकार बोलतात काही काय बोलायचं पण हे माझं बोलून त्रिकाल वाजे सत्य आहे. त्याचं कारण काय त्याचं कारण आपल्याला पुरावा देऊन बोलेल आणि हल्ली कीर्तनकारांनी सावध धरलं पाहिजे पुरावा देऊनच बोललं पाहिजे जर पुरावा दिला नाही तर श्रोत्री समाज खूप चाणक्य आणि सत्य झाले त्यांनी जर पुरावा दिला नाही तर श्रोते म्हणतात याला कुठे पुरावा देऊन बोलायचं ठरलं तर पुरावा आहे जे जे झाले अवतार देवाच्या सोबत तुकोबराय आहे हेही आम्ही मान्य करू तुकोबराय त्यांच्या वाणीला स्वप्नातही होत नाही आम्हाला मान्य पण तरी आपण सिद्ध करून द्या नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुस्थिती लक्षणा प्रमाणात वस्तुस्थितीने सिद्ध करून द्या तर आपल्याकडे युग आताच म्हटला पहिलं युग कोणतं म्हटलं आता त्यांना ठेवायचं तुम्ही त्यांना ठेवत त्यांना ठेवत पुन्हा सांगतो आता बोला त्रेता द्वापर कधी त्याला पहिले त्रेता चालू आहे असे जर 4 युग असेल तर 4 युगामध्ये देव कोणत्या रूपात आले पुन्हा करता आले आणि तुकोबराय कोणत्या रूपात आले तर
मी दैत्य सांगतो तुम्ही देवा काम करता नाही तुम्ही देव सांगा मी दैत्य सांगतो काहीतरी तुम्ही करा एकमेकाचा अवघे करू शकतो बरोबर सगळे एकटेच बोला समान आपली आपण करा सोडवून कीर्तनात असं म्हणावं का एकमेका सहाय्य करू असं म्हणावं तरी तुम्ही माहिती हा विठला 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 कुंडली गवरनारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु देव महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय चला 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 एक मिनिट कोणी बाहेर थांबा उद्या करू नका सगळे तरुण मंडळी खाली बसून जागा कमी आहे धन्यवाद धन्यवाद कसं कृपया आहे बघा जिथे जागा भेटेल तिथे बसून घ्या विठला 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 जे आधी होते ते आपल्यात बसलेले आपल्या गोष्टी आपण आहे बरोबर. माझ्याकडे बघा. आता इकडे बघा. ऐका 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 अण्णा बसले म्हटलं की नंतर अण्णा बसले. काय वाटत तुमच्याकडे आणि आता पटकन कीर्तनाचे आपण किती पाहतो मला वाटतं की अण्णाकडे केलं धन्यवाद किती युग आहे दोन चार द्वापारी आणि चार आहे ते मी म्हटलं चारी युगामध्ये ते वाढे तर चारी युगामध्ये कुठून राहिले मग चारी युगामध्ये ते वाढे तर पहिला मी दैत्य सांगतो तुम्ही देव सांगा तर मी देव सांगतो तुम्ही दैत्य सांगा काहीतरी दैत्य सांगतो कृतयुगामध्ये एक उन्मत्त झालेला दैत्य त्याचं नाव हिरण्यकशिपू त्याच्याकरता देव आहे कोणते आणि त्यावेळेला तो कोबराय होता तुका म्हणजे कधी होतो आम्ही कोणत्या रूपात होतो तो कोबराय त्यावेळेला मदत करा फक्त चला त्रेतायुगाचा देव त्रेतायुगाचे देव म्हटलं की राम दैत्य म्हटलं की रावण आणि मग संत कोबराय म्हटलं की अंग त्याला त्याच्या पुढे द्वापारी त्याचा देव कोणा म्हटलं भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण असेल तर दैत्य म्हणलं तर तो जगद्गुरु कोबराय आणि मग द्वारकेचे केने आले याची छाया पुढे भक्तराय किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी मुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत तो हरी वैकुंठावनी आला पुंडलिकाला वणी कुठून तरी आले एवढं घ्या गोकुळातून घ्या द्वारकेतून घ्या वैकुंठातून घ्या किंवा नेनो ब्रह्ममार्ग पण आले एवढं करायचं आणि गायीची धूळ अंगावर घेऊन कशा रूपात आले पांडुरंग वर्णाचे पांडुरंग नाव मग पांडुरंग रूपाने ते देव जर देव रूप आहे तर ते कोणत्या दैत्य करतात बोलला तर तुम्हाला विठला विठला आता कोणत्या दैत्य करतात कारण हे तीन युगात दैत्य सहज सांगताय कारण कलियुगामध्ये दैत्य ओळखणं कठीण आहे विठला 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 पटकन माझ्याकडे बघा मी जर म्हटलं आपण सगळे सज्जन आहे तर कोणाची ताकद आहे आणि दुर्जनपणा स्वतःही केला नाही अगदी माझ्याकडे कोणाची ताकद आहे आपली म्हणजे टेबलाच्या खालून आम्ही माल कधी सप्ताह केलाच नाही आपण कीर्तन करतो कुठेतरी बुद्धीचं कर्म आपल्या जीवनात घडलंच नाही आपण कोणाची ताकद हात करा मित्रांनो याचा अर्थ आपण पूर्ण सज्जन आहोत निर्भेळ निर्भय सज्जन आहोत ही म्हणायची आपलं ताकद आणि आपण पूर्ण दुर्जन आहोत ही म्हणण्याची ताकद कारण भिन्न कीर्तन चाललं तर तिकडे म्हणणारी माणसं आपणच आहोत आणि कीर्तन प्रवचन
गानगंधर्व आपण असतो, इंद्र आपण असतो. नेमकं आपल्याकडे प्रश्न पडतो, हे ते खरे का हे खरे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला अशा वेळेला परमात्मा ज्या रूपाने येतो ते संत रूप आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबर आहे. आता आपल्याला लक्षात आलं तर तुकोबर आहे जगद्गुरु तुका अवतार. जगद्गुरु तुकोबर आहे चारही युगामध्ये हो आहे की नाही? त्रेतायुगात कोण आहे तुकोबर आहे? आता बोलून गेला अंगद आहे. मग अंगदाच्या रूपात असणारे तुकोबर आहे. त्यांनी त्रेतायुगात त्यावेळेला अनुभवलं. काय अनुभवलं? गड्यांनो 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 गड्यानो 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 गड्यांनो 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 गड्यानो 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 गड्यांनो राजा तीर झाला. गड्यानो राजा तीर झाला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. गड्यानो राजा गिरे झाला. गड्यानो राजा गिरे झाला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. श्रीराम सिंहासनी बैसला. अंगदाच्या रूपामध्ये तुकोबर आहे त्यावेळेला उपस्थित आहे. पुन्हा प्रश्न पडतो आपल्याला कालची बातमी आजची आठवत नाही. आपण आता इथेच पाहिजे पदार्थ मग आपल्याला किती प्रयत्न केला तर कोण आठवते. आणि मग त्रेतायुगात तर रामराज्य अंगदाच्या रूपात असणारा तुकोबर आहे. या कलियुगात सांगू शकतात हे कितपत ज्याची बुद्धी पवित्र आहे, सत्वशील आहे, सात्विक आहार घेणारी आहे, त्याला 2 दिवसाचं नाही 1 वर्ष लागतं. काही काही बुद्धी पण चांगली असते त्याला 100 वर्ष आणखी वर्ष. संतांची बुद्धी तर पवित्र शब्द सुद्धा कमी पाडेल इतकी तुकोबरायची बुद्धी पवित्र आणि त्यामुळे ती त्रिकालदर्शी असल्यामुळे त्रेतायुगामध्ये अनुभवलेला रामराज्य तुकोबराय आपल्याला कलियुगामध्ये सांगतात. मग कधी ते आदो राम तपवनादिगम अथवा मृगकाय वैदेय हरणम जटायु वर्णम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायण. पुष्पक विमानामध्ये आणि जानकी आईसाहेब सोबत नळणी जामून सुग्रीव हनुमंत यांना घेऊन विभीषणाला घेऊन शेवटाला घेऊन भगवान परमात्म्याच्या त्या पुष्पक विमानाने उड्डाण केलं आणि ते अयोध्या नगरीमध्ये आले. नंदी ग्रामामध्ये भरत आहेत त्यांनी स्वागत केलं आणि कुलगुरु वशिष्ठाच्या आधिपत्याखाली भगवान प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला आणि प्रभू रामचंद्राचं राज्य आलं आणि मग तुकोबराय त्याची स्मृती म्हणून आपल्याला महत्व ओढाय. मग जगद्गुरु तुकोबराय त्रेतायुगात घडून गेलेलं रामराज्य आज कलियुगात का सांगतात आपल्याला वाटतं पुराणाची वांगी पुराण त्या युगात घडून गेलेलं. आता त्याची उपयोगिता काय तर त्याच्या प्रामाणिक उपयोगिता ही आहे. आजही आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल, आपल्याकडे व्यवस्था नसू दे, आपली अवस्था बिघडू नये, आपल्याकडे सुविधा नसू दे, आपलं समाधान बिघडू नये, आपल्याकडे पात्र नसू दे, आपली पात्रता उंचवल्याशिवाय राहू नये, अशी जर आपल्याला आजही अपेक्षा असेल तर रावणाचा आदर्श नाही घेणार आपण रामाचा आदर्श. एकमेकाला भेटल्याच्या नंतर रावण रावण नाही म्हणत, आपण राम राम म्हणतो. खरं रावण बलशाली नाही, रावण सामर्थ्यशाली नाही, रावण घरंदाज व्यक्ती नाही, सर्वच बाबतीत रावण महान आहे. पण रावण चौक, रावण ढाबा नव्हे, रावण टपरी तरी नाही. रावण नाव पण आपण आपल्या मुलाला ठेवत, रावण गाव मला वाटतं जसं आता अहिल्यानगर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, बऱ्याच दिवसात मग रावण इतका महान असताना इतका नगण्य हीन दीन का ठरला याचं कारण रावण 2 गोष्टी, एक परस्त्री, साधने तरी हीच दोन्ही. जरी कोणी साधे परस्त्री परधन याचा मानसिक आहे. मला वाटतं कलियुगात राम कोण आणि रावण कोण सोपं नाही. ज्याला परस्त्री माता वाटते आणि परधनाकडे चुकूनही त्याचा डोळा जात नाही तो कलियुगात कसाही असला तरी राम आहे.
तो राम आहे. आणि ज्याला नसेल 20 हात नसेल 10 मस्तक नसेल 20 हात नसेल 10 मस्तक नसेल पण परस्त्रीकडे पाप वाचण्याने पाहत असेल आणि परधन लुबाडायचा प्रयत्न करत असेल तो कोणी असला तरी कधी राहावं. मला नाही काय वाटत वाजवा एकदा टाळ्या आता जोराने वाजवा. तो खरं आहे. कलियुगातला कोणीही असला परस्त्रीवर आणि परधनावर वाईट नजर ठेवत असेल तर तो रावण आहे. आणि रावणाचा उदो कुठपर्यंत होते थोडे दिवस. राम काही काळात आपल्याला वाटतं संपला पण रावणाचा आणखी काही सत्य परेशान होत असतात मग पराजित होईल. अंतिम विजय सत्याचा होत असतो. त्याकरता आपण आदर्श घ्यायचा असेल तर रावण राज्याचं नव्हे राम राज्य. आणि म्हणून ते राम राज्य सांगत असताना त्रेतायुगात अनुभवला अंगाच्या रूपात आणि लोक दुःखाने रुपळलेली पाहिजे. जेथे जावे तेथे कपाळ तरी दुःखाचा दोम सगळ्यांच्या अंतकरणात उसळलेला. मी या रोते क्यू बोली मेरी सुरतही होती. कुणाच्याही चेहऱ्यावर पाहिलं तर 12च वाजले. आता वाजली की 12 कीर्तन बंद करा. अगदी त्या फोटो काढणाऱ्याला सुद्धा म्हणावं लागतं माऊली नाही म्हणजे हसावं लागावं एवढं सुद्धा सांगावं लागावं इतकी आपण दळभद्री व्हावं इतकी आपण फुटक्या नशिबाची व्हावं याचं कारणच काय आहे. आपण रामाला विचारलो विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून आपल्याला ते स्वरूपभूत सुख प्राप्त करून देण्याकरता अगदी आपल्या जीवनातला शोकनाश आणि आनंदाबाबती ही अनुभूती आपल्या सर्वांना देण्याकरता तुकोबऱ्याने अनुभवलं आणि जे आपण भोगलं ते इतराला द्यावं. कारण जीवितहारच वाटितो आणि झाले होता रान भरली ही संतांच्या अंतकरणाची तीव्र तळमळ असल्यामुळे त्रेतायुगीन रामराज्य आज कलियुगीन सर्व मानव मात्राच्या कल्याणाकरिता तुकोबराय सांगत असताना जे बोलतात ते निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचं प्रथम राज राम राज काय झाले राम खरी पिके काही वळल्या मशीना काही वळल्या मशी वळल्या काही वळल्या झाले राम राज काय उने आमादी. रामराज्य झाले आता काय कमतरता आहे काय अपूर्णता आहे हा काय आक्षेप आहे. आता काही अपूर्णता कुठली नव्हता आम्हाला राहिली. या ठिकाणी राम हे विशिष्ट राज्य हे विशिष्ट आणि राम राज्य हे विशिष्ट. राम या विशेषणाचा प्रयोग राज्य विशिष्ट करता जगद्गुरु तुकोबरांनी का केला तर अन्य राज्यावर त्याची अभिव्यक्ती सदैवी लक्षणम दोषत्रय पहिला अभिव्यक्ती लक्ष भक्ती अलक्ष भक्तित्व अभिव्यक्ती लक्ष एक देश भक्तित्व अव्याप्ती लक्ष मात्र अवृत्तित्व असंख्य. लक्ष्याच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्ष्याच्या ठिकाणी लक्षण जाणं याला अभिव्यक्ती. लक्ष्याच्या एकाच भागावर लक्षण जाणं पूर्ण भागावर न जाणं याला अव्याप्ती म्हणतात.
लक्षात ठेवलेलं लक्षात बिलकुल न जाता हे धरण आणि आणखी मी जर तुम्हाला विचारलं काय म्हणजे काय आपण मला महाराष्ट्राच्या विचाराने लागतो काय गेला 4 पाय नाव काय 4 पाय नाव मला सांगा गाईला 4 पाय नसतात काय गाईला नसतात घोड्याला असतात गाढवाला असतात उंटाला असतात या सगळ्याला असतात म्हणजे सगळ्याला काय म्हणावं लागेल कारण नक्की बुद्धीचे प्रति अलक्ष्य अस्तित्व मानते आहे कारण लक्ष्य आपली गाय आहे आणि अलक्ष्य आपली पिकाला दुसरं लक्ष केलं तर तिला पण बहु लक्ष ही गाळी असते तिला म्हणतात काय पण गाय काय असते गाळीचं असते तुमची तेवढी चांगली चांगली गाय असते त्या गायीवर लक्ष जात नाही हे कमी पडलं अव्याप्ती नावाचं मग नंतर तिसरं लक्षण केलं एक बहु लक्षण तिला एक खुरा असतो तिला म्हणतात नाही बरोबर एक खुरा मग एक खूप कोणाला घोड्याला एक खुरा त्यालाही एक खुरा असतो हे गायीवर लक्ष गेलं पहिला आठशे असं झाला तिसरं चौथं निर्दिष्ट लक्ष केलं 7 दिवस पण पोह लक्ष गया खालचा पोळ मग काय कसं पटकन बोला नको मुलगी का मुली काय शब्द नसतं मुलगी नाही मुलींची नाही स्त्रीलिंगी आहे काय शब्द तर स्त्रीलिंगी आहे गया खालचा पोळ तर पहिला लय असतो लक्षण करायला लागला स्त्रीलिंगाचं चाललं स्त्रीलिंगावर झाली नाट्य नाही पण समाज 7 मग पण पोह लक्ष आपण आधीच्या गळ्या खालच्या पोळात एक आणखी काही गोष्टी आहे ज्याला भाण्यासाठी काम करते त्याला 4 सडा असतात महिन्याला हिला प्रसव धर्म होतो महिन्याला दूध देते बरी देत होता नाही तसं इतर राज्यावर अभिव्यक्ती होऊ नये राम राज्याचं स्पष्टीकरण व्हावं म्हणून जगद्गुरु तुकोबांनी इथे विशेषण आहे राम विशेष आहे राज्य विशेष आहे राम येणार इतरही राज्य असते हो इतरही राज्य इतर राज्य कोणती इतर राज्य 4 आहे आणि संत माझी करा दिसता करा बोलला चला आपण राज्य आपल्याला राम राज्य आहे तर मी राज्य 4 मला वाटतं आपण पुढे करू काढता बोलता पूर्ण तसं आपण आमच्या सगळी पहिलं राज्य दुसरं राज्य तिसरं राज्य आमच्या सगळ्या माता बहिणी आनंद त्याला पहिलं राज्य आहे काम राज्य तुम्ही देणार दुसरं आहे ज्ञान राज्य तुम्ही देणार तिसरं आहे माता वर्ग स्वराज्य आणि चौथं आहे राम राज्य त्याला बद्दल बोला पहिलं राज्य राम राज्य आपला उद्या मात्र गावाला आपण उद्या गावात त्याला पहिलं राज्य राम राज्य दुसरं राज्य ज्ञान राज्य माता वर्ग तिसरं राज्य स्वराज्य आणि चौथं राज्य राम राज्य आता पहिल्या फेरीमध्ये आपण तर आता दुसरी फेरी आहे राम राज्यामध्ये जगणारा तो ते उत्तर कधी त्यांना पापड ज्ञान राज्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्षू माता वर्ग स्वराज्यात जगणारा देशभक्त राष्ट्रभक्त आणि राम राज्यात जगणारा संत भक्त चला पहिलं राज्य राम राज्य त्याच्यात जगणारा पामर दुसरं राज्य ज्ञान राज्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्षू देव आपणही शिकणार तिसरं राज्य माता वर्ग तिसरं राज्य अगोदर
स्वराज्य आणि त्याच्यात करणारे छत्रपती संभाजीराजे, शिवाजीराजे, भगतसिंग, सुखदेवराजे म्हणून सगळी देशभक्त हे कोणतं राज्य आहे? त्यांचं स्वराज्य. आणि आजच्या अभंगात सांगितलेलं चौथं राज्य रामराज्य, त्यात जगणारा संत भगवत भक्त आपण दुसऱ्या पिढीत. पण पहिलं राज्य रामराज्य, त्यात जगणारा पावन विषयी कोण? उदाहरण द्या. त्यासाठी ज्यांना ठेवा राम उदाहरण कोण आहे त्याचं? तुम्हाला नाव शक्यच नाही. सगळे राम आहात, सगळे राम आहात, राम राम. पण नाही ना, पण त्याचं उदाहरण कोण? रामराज्य करणारा. दुसरं राज्य म्हटलं आपण ज्ञान राज्य, त्याच्यात जगणारा जिज्ञासु मुमुक्षु, त्याचं उदाहरण तुम्ही ज्ञानादेव. तिसरं राज्य स्वराज्य मागावर, त्याच्यात जगणारा देशभक्त राष्ट्रभक्त, याचं उदाहरण म्हटलं आपण हे छत्रपती शंभूराजे किंवा शिवाजी राजे किंवा भगतसिंग, सुखदेव राजगुरू, जे या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्याकरता आनंदाने प्राप्त. आणि चौथं राज्य म्हटलं आपण रामराज्य, त्याच्यात जगणारा संत भगवत भक्त, अशाचं उदाहरण त्याची आहे. पण मग तिसऱ्या राज्यात कोण उदाहरण काय? रावण. तुमचं उदाहरण किशन, त्यांचं उदाहरण देशभक्त, आणि आपलं उदाहरण शबरी आणि हनुमंत. पण मग ही सगळी मंडळी त्या त्या राज्यात जगतात नाही. प्रत्येक मात्र वस्तू किती किंतु लक्षणा प्रमाणात ही सिद्ध करून द्या, सिद्ध करून दिलं पाहिजे. यत्र यत्र धोमा तत्र तत्र करून. मग डोंगरावरचा आपल्याला धूम दिसला का वन्नी दिसला? धूम दिसला, वन्नी नाही दिसला. पण धुमाच्या प्रत्यक्ष वर्ण वन्नीची अनुमती होती. कारण प्रत्यक्ष की होतो आणि फक्त भिन्न दृष्टांत असेल की अनुमान प्रमाणाची सिद्धी आहे. तसं या ठिकाणी पहिला जो रावण राम राज्यात जगतो असं आपण विभीषण ज्ञान राज्यात जगतो, देशभक्त स्वराज्यात जगतात, आणि शबरी हनुमंत त्याचे पायी राम राज्यात जगतात का असं म्हणतात? असं जर आपण बोलाल तर आपण रावण राम राज्यात जगतो का म्हणायचा? बायकांना तुम्हाला माहिती का रावणाला बायका तुम्हाला सोडणार नाही. रावण साम्राज्यात जगतो. 80,000 पत्नी आहेत. 80,000 पत्नी असताना तर रावण पाप वाचलेले खरं सुंदर पाप असेल. विद्यापुराणां विद्यापुराणां सुखं नास्ति. विद्यापुराणां सुखं नास्ति, विद्यापुराणां सुखं नास्ति, अर्थापुराणां गुरुः बंधु. कामातून आपण त्याला भीती वाटत नाही, राग वाटत नाही. राम आपला अंतकाळ पुढे दिसेल याची त्याला आणि राग आपली चूक म्हणजे आणि याची चूक त्याच्यावर ती ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने तात्काळ रावणाला तिथून पुढे परशनीच्या इच्छेच्या विरुद्ध जर आटोपण करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या पुस्तकाने हजार तुकडे तात्काळ तुला काही लोक रावणाला चांगला वाईट आहे त्याला वाईटच म्हणलं पाहिजे, चांगला आहे. रावण आहे बरोबर नाही, पण ज्या बाबतीत चुकलं ते चुकच म्हटलं पाहिजे. ज्या बाबतीत बरोबर आहे ते बरोबर. काही काय म्हणतात रावणाने जागतिक विद्येला नेलं, हरण केलं. एखाद्याने हरण केलं म्हटल्याच्या नंतर वाईट केलं. हरण होऊन गेलं. रावणाने सीतेचं हरण केलं, पण त्यांनी सीतेला आसूक वाटलं ती नेऊन ठेवली. त्यावर ते आसूक नाही केलं. त्याला जर त्याची तीव्र इच्छा होती ब्रह्मदेवाला मला सांगा 4 किंमत होईल काही दिवसात कोरोना बऱ्याच लोकांना डाबा आवडत नव्हती का घरामध्ये वर्षभर राहिली गेली नाही का?
मला आवडत नव्हतं म्हणून नाही, मृत्यू समोर दिसत होता. तसं रावणाने अति प्रसंग केला नाही म्हणजे तो सज्जन होता म्हणून नाही, त्याला समोर मृत्यू दिसत होता. मृत्यू दिसत असल्यामुळे रावणाने अति प्रसंग केला नाही. तर तेवढ्यालाही त्यांनी माघार घेतली नसती. चुलीवर करतो तरी तो किती दूर आहे. पण मग असा असणारा रावण आणि त्याच्या पत्नी असताना वाईट भावनेने जाण्याची जिथे मागितली पाहतो, मग रावण कोणत्या राज्यात जगतो म्हटलं पाहिजे का? कोणत्या राज्यात जगतो? विभीषण कोणत्या राज्यात जगतो? कोणत्या राज्यात विभीषण? तुम्हाला माहिती आहे विभीषण कोणाचा भाऊ? रावण. पण रावणाला त्यांनी समजून सांगितलं की बाबा परत तुमचा काय आपला भारत देश आहे ना, तर करावी नाही काही समान केलं. मातृदेव भाऊ देश म्हणतो आणि आपल्या भारतीय स्त्रीला साक्षात देवता वेदाने सांगितलं आणि परत मी तर माता नाही. रावणाला विभीषण सांगतो, रावण ऐकत त्याच्या कुंडच नाश झालतो. विभीषणाने विचार केला आता इथे राहण्यात अर्थ नाही. विभीषण 4 पदाला घेतला आणि रामरायाचा 4 पदाला घेण्याची विधानाच्या भाषेचे विवेक वैराग्य समाधी मधून रामरूपी ज्ञानाची प्राप्ती रामाने नंतर हनुमंताला विचारलं देवा देवाने लगेच अभिषेकच केला. मग त्याने स्वीकार करा म्हटलं उत्तम स्वीकार करा म्हटलं की तेवढंच केलं तर का एकेवरी जास्तीत सावली प्रमाण होत ते प्रधान केलं जातात हे तुम्हाला तरी मला दिलं नाही. म्हणजे तेव्हा आज तर उद्या तो रावण शरण आला तर काय भगवान क्षेत्र म्हणतात आयो विभीषण शरण होती लंका दान यदि आयो रावण शरण करून म्हणून राम म्हणजे पाखरलेलं ज्ञान आहे आणि त्याचा स्वीकार करतात आणि ते देशभक्त राष्ट्रभक्त धर्माकरता जगावं कसं शिकवणार राजे छत्रपती आणि धर्माकरता मरावं कसं शिकवणारे हे शंभू राजे आहेत. आणि या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्याकरता हाताचा फंदा सुद्धा आनंदाने गळ्यात घेणारे भगतसिंग सुखदेवराज ते आनंदाने मृत्यूला आलिंगन देतात. त्यांना मृत्यू म्हणजे काही वाटतच नाही. खरं मरण म्हणजे मरण नाही. स्थूल देहातून सूक्ष्म देहात संयोग म्हणजे मृत्यू आहे आणि अन्य स्थूल देहामध्ये संयोग मध्ये स्वार्थ काही फार काही सगळ्यात सुंदर आणि शुभ गोष्ट काय असेल तर मृत्यू आहे. सगळ्यात सुंदर आणि मृत्यू म्हणजे काय आपल्याकडे हँडसेट आणि सिम कार्ड सिम कार्ड बाजूला काढणं या स्थूल देहरूपी हँडसेट म्हणून सूक्ष्म देहरूपी सिम बाजूला काढणं आणि कर्मानुरूप अन्य स्थूल देहामध्ये टाकणं म्हणजे पण मग हे जन्म मृत्यूचं कोडं उलगडलं नाही की मग त्याला ते मृत्यू वाटते. कुंडली गवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. शाळेत असताना आम्हाला आओ बच्चे तुम्हें दिखाई जाती हिंदुस्तान की जिसकी किसी तिलक पर ये धरती है बलिदान की देखो को मराठ को ये याद हुआ डोला था मुगलों की ताकत को जिसने तलवारों की तोला था हर पर्वत पर आग जली थी हर पत्थर तोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की जिसकी किसी तिलक पर ये धरती है बलिदान. या मातृभूमीला स्वातंत्र्य भेटण्याकरता तलवारीच्या पात्याची अखंड झुंजली आणि दिल्लीपासून दिल्लीपर्यंत 5 पातळी राजाई करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून ते ज्या राज्यात जगतात त्याला म्हटलं पाहिजे स्वराज्य. जो भगतसिंग सुखदेव राजगुरू या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळण्याकरता ज्या राज्यात जगतात त्याला म्हटलं पाहिजे स्वराज्य. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबर आहे तुमचं राज्य सांगत नाही राम राज्य तुमचंही राज्य सांगत नाही कोणतं ज्ञान राज्य जगणारा कोण विभीषण. माता भगिनी आपलंही राज्य सांगत नाही कोणतं स्वराज्य जगणारे कोण हे ते राम राज्याच्या व्यक्तीने तुकोबराय सांगतात झाले राम राज्य काय आता कुठली विधी नाही कुठली कमतरता नाही. कारण जगण्याकरता ज्या गोष्टी पाहिजे धरणी गायी बोलल्या धरणी माता भरभरून पीक देऊ लागली गायी म्हशी विपुल प्रमाणात दूध देऊ लागल्या दुष्काळ तो राहिलाच नाही. त्यामुळे आता विचारलं महाराज हे रामराज्य येण्याकरता आल्याच्या नंतर आणि याच रामराज्यामध्ये शोकनाश आणि आनंद बाबतीत फल प्राप्त होण्याकरता आपण काय करणार. राम वेला वेला गाव
गाऊये ओवी आमवेळो वेळा मी गाऊये ओवी राम गाऊबी राम वेळो वेळा मी गाऊ एवोवी राम वेळो वेळा मी गाऊ राम वेळो वेळा गाऊवी दलिता कांदिता जीविता गे बाई बाई दलिता कांदिता जीविता गे बाई रामायण वेळावी गाऊये रामायण वेळावी राम वेळोवेळ आम्ही गाऊ ओवी कलिता कामराज्यातून मुक्त झाला कामराज्यातून मुक्त होण्याकरता तो स्वराज्यात आला नाही स्वराज्यात येऊन तो ज्ञान राज्यात आला नाही ज्ञान राज्यात आल्याच्या नंतर अभिमानाने त्यात होऊन तो आणि राम राज्यात येण्याकरता तिने राम नामाचं होया राम वेळोवेळा आम्ही गाऊ कधी गाणार दलिता कांडिता देविता हे पाहिजे तो प्रतिपादित सती सोयीकर प्रतिपादित उपलब्ध एक उपलब्धीला दाखला दिलेला आहे याचा अर्थ प्रत्येक काम करत असताना शरीराला काम वाणीला परमात्म्याचं कामामध्ये काम काही म्हणा राम दळण दळीत असताना जाता कांडण काम करत असताना मुखलामध्ये आणि दळिता कांडिता देविता काय राम म्हणतात रातो देवीला राम दळिता कांडिता देविता याचा अर्थ राम राज्यामध्ये येण्याकरता राम राज्य आल्याच्या नंतर सुख भोगण्याकरता आपल्याला एक प्रकारचं राम नामाचं भूक लागलं पंढरीचे मोठे मोठे आल्या गेल्या घरची बाकी तिथे जाऊन आवडी आधी लागली व्यसन आणि तिथे आम्ही न बोलली तरी राम नामाचं भूक लागलं पाहिजे याचा अर्थ भूताचा प्रकार असा असतो की जे भूक लागलं ना म्हणून त्याला वशीभूत होऊन आपलं स्वतः तर आपलं त्याचा तो होऊ एक जण 12 वर्ष एका ठिकाणी एकच प्रसन्न झालं तो ठरवण्यात आता तो भक्त नाकाने त्याचं फळ बघून आप पुढे लागलं तर काही काहीही मला काम नाही दिलं तर घरी गेला काय दिसते खाली तेवढं काम नाटक सुरू काढू अजून एक काम तेवढं खूप होतं का आपल्याला एकच काम
पडला तर ती भूत टिकून येणार काही लोकांना घराबाहेर तिकडं काढतात. रामराव. ऐ! चार दिवस 15 दिवस ऐ! त्यांनी गुणप्रश्न प्रमाण कलवत दृढ संचार निग्रह वायू आपल्या मनाला शरीराला काम वाणीला राम वेळ काम दिलं नाही तर आपलं काम केल्याशिवाय रात्री म्हणजे पुनर्जन्म जेवढे रात्री चुकली यावर मग घराकडे विसरली तयार होत झाली आहे मग चुकीनं आणि चौऱ्यांशीचा म्हणून आपल्या जीवनातला राम राज्यात आपण यावं आणि राम राज्यात आल्याच्या नंतर आपल्या जीवनातला शोकनाश व्हावा आणि आनंद वापसी व्हावी याकरता याच रामनामाच्या ओव्या लाव्या. शोकनाश होतो कसा तो तृतीय चरणात सांगतो. स्वप्नीचे हे दुःख स्वप्न खोटं स्वप्न खरं असतं काय विचार करू स्वप्न खोटं तुकोबराय राजा आहे आपलं सामान्य विचारतो आपल्याला स्वप्न खोटं करायचं बरं आपल्याला स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटतं का? स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटतं काय स्वप्नात स्वप्न खरं वाटतं पण स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटलं नाही स्वप्नात स्वप्न खरं वाटलं तरी स्वप्नात स्वप्न जरी खरं वाटलं तरी स्वप्न स्वप्न नसतं. आपल्याला स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटत नाही पण स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटलं नाही तरी स्वप्न स्वप्न नाही आहे आणि स्वप्न स्वप्न वाटण्याकरता काय करावं लागतं झोपावं लागतं ते स्वप्न पडण्याकरता झोपावं लागतं स्वप्न स्वप्न वाटण्याकरता काय करावं लागतं उठावं लागतं जागं करावं लागतं माऊली म्हणतात पृथ्वीच्या नाया ओखत केवच धनंजया देवी आत्म्यात या स्वप्नातून जागं व्हावं लागतं आता स्वप्न खोटं खरं तर स्वप्नात भूत आलं तर खोटं भूताने गेलं भेटून काही स्वप्नात स्वप्नात खोटं आहे स्वप्नात आलं का देव येईल स्वप्नात आलं का देव येईल स्वप्नात आलं का देव येईल तर काही त्यांनी गेलं तर तू काही पटकन बोला आपल्याला स्वप्नात भूतही यायचं वाटतं का देव यावं का बरे याचं उत्तर आहे आपल्याला काय माऊली जागा चालू आहे गेले भयंकर झालं योगाचा भयंकर लढायला लागली स्वप्नात राज्याने हो ही जागा आहे भूतवंत आहे माझा गेला
मुलगी झाली पण जागे प्रसाद झाल्याच्या नंतर हा प्रसाद सत्यनारायणाचा प्रसाद आनंद होतो. रडायला लागली ना, आपल्या टाकली हसायला लागली ना, तिचं घर मोडलं. आणि ते सांगू शकता, स्वप्नामध्ये खोटं खोटं इतकं दुःख नको. तुम्हाला लक्षात सांगतो, आधी सत्य सांगतात, स्वप्नातलं जे भयंकर दुःख आहे, तेही सांगायचं नाही. हा झाला स्वप्नात. आणि आनंद बाबतीत काय? आनंद बाबतीत काय? सुख मने रामे सुखे दिले आपुले. सुख मने रामे सुखे दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा येणे जाणे कुंकू. एक प्रकरण ग्रंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे विचारला आहे. त्यामध्ये त्या वाक्याचं स्थान आहे. आणि प्रश्न आहे, मी ब्रह्मा आपले ज्ञान कुणाला? त्याच्यामध्ये चैतन्य राजस्थान इंद्रिय गुणा शिक्षालिंग देवता प्रत्येक जीवतेचे अपकल्पित अर्थ एवढाच आहे. हे काही फोकस चैतन्य त्याच्या आचरण असणारी बुद्धी किंवा अंतकरण किंवा वृत्ती असणे त्यामध्ये पडलेले त्याला जीव आहे. म्हणजे जीवामध्ये मी ब्रह्मा आपले ज्ञान कोणाला होतं? बुद्धीला होतं, कुटस्थाला होतं, बुद्धीला होतं. आता बुद्धीला होतं म्हणावं तर ती बुद्धी कशी आदेश मारते? आणि बुद्धीला ज्ञान होतं म्हणावं तर बुद्धीचे नाही, कुटस्थाला म्हणावं तर तो आत्मनिर्विकार होता राहता बुद्धीचे. पण ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या बुद्धीचं सुद्धा बापाला मी ब्रह्माचं ज्ञान कसं होईल असं कोणा सांगताय? तर त्याचं उत्तर दिलं, मुक्ती समाधी करणे आणि पाठ करणे. ज्याचं ज्याचं नित्य ऐक्य असतं त्याचं त्याचं मुख्य समाधी करत. जसं मुलाला आपल्या वडिलाच्या कुलगोत्राची एकरूप होण्याकरता काय करावं लागतं? काही करावं लागतं, नित्य जन्मता आरंभ केला. पण तिची कन्या तिथे नांदायला आलेली, तिला आपल्या सासरच्या कुळात एकरूप होण्याकरता बाहेरचा आपल्या पप्पाचं वडिलांचं नाव, आडनाव, तालुका, जिल्हा हा सगळ्याचा पाठ करावा लागतो. आणि मग आपल्या पतीच्या कुलगोत्राची एकरूप होतो. तसं पाठ समाधी करण्याने एकदा बापाला एकदा रामाचं ज्ञान होतं, म्हणजे तो रामरूप होतो. आणि एकदा तो रामरूप झाला, राम परब्रह्म. आणि योवई भूमात सुखम नालतो सुख ब्रह्मसुख त्याच्या सुख होते. आणि त्या ब्रह्माने आपलं सुख त्या रामाने देणं म्हणजे स्वरूपभूत सुख देणं, ब्रह्मानंद देणं. त्याचा विषयाचा आनंदही तोच आनंद, चिकित्सेचा आनंदही तोच आनंद, समाधीचा आनंदही तोच आनंद. काय आहे? विषयाचा आनंद तो जरी असला तरी अर्थानाम अर्जुने केल्या मधुव परिपालने नाते दुःख वेळ दुःख घरदान क्लिष्ट आहे. ते मिळवताना कसं, सांभाळताना कसं, नष्ट होतात तेव्हा खाती कसं. विषयाचा आनंद, चिकित्सेचा आनंद तोच आहे, पण तो अज्ञानाने अवृत्त. समाधीचा आनंद तोच आहे, पण वृत्ती पुन्हा बाहेर आल्याच्या नंतर तो राहत. आणि आम्हाला उघड्या डोळ्याचा समाधी पाहिजे. नित्यानंदापुढे आनंद तो कोण विशेष सुखबाई बापुढे तीन देत नसरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन येव. आणि तो आनंद ते रामराया आपल्या भक्ताला देतो. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. आणि मग तया गर्भवाचा हे निजाने केले, नस पुनरावर्त केले, नस पुनरावर्त केले हा प्रयोग समोवली. त्याला नाही आम्हाची आवे मरावे लागत आहो अखंडित कैसे कैसे अशी स्थिती प्राप्त होते. काही नाही, अगदी सोप्या या 4 चरणाचा अभंग 3 गोष्टी इथे एक नाही. पहिल्या चरणामध्ये अभंगाचा विषय आहे झाले रामराज्य काय. दुसऱ्या चरणामध्ये अभंगाचा अधिकारी आहे राम वेळोवेळाही जाऊ. आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये स्वप्नीतेही दुःख कोणी न देखे डोळा याला शास्त्रीय भाषेमध्ये शोकनाश अत्यंत दुःखाची निवृत्ती म्हणतात. आणि तुका म्हणे रामे सुख दिले आपुले याला आनंद बाबती म्हणजे परमानंदाची प्राप्ती, म्हणजे देहात असताना जीवनमुक्ती, देह पाहतानंतर बी देहमुक्ती हे फळ आहे. सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण जाधव बाबा आम्हाला पाठात ऐकलं, विधेयमुक्ती जीवनमुक्ती म्हणजे अगदी सरळ केलं. ज्याच्यामध्ये आज्ञान नाही पण विक्षेप आहे ती जीवनमुक्ती, आणि अज्ञानासहित विक्षेपाची निवृत्ती ही विधेयमुक्ती. जिच्यामध्ये विधेयमुक्तीचा निश्चय असतो ती जीवनमुक्ती, जिच्यामध्ये निश्चय रूपता असते ती विधेयमुक्ती. अशी जीवनमुक्ती वा विधेयमुक्ती ही आनंद बाबती. आणि त्रिविध दुःख आध्यात्मिक, आदिभौतिक आणि अधिदैविक तिघाची निवृत्ती. आध्यात्मिक दुःख म्हणजे गळे माझी काया लागला उन्हावा, आधी भौतिक दुःख म्हणजे कोपला पाटील गाडी घेतो, आणि आधी दैविक दुःख म्हणजे दुष्काळी आजीला द्रविलेला मान.
पण हे तिन्ही दुःख राम म्हणतात, रामाची होळी झाल्याच्या नंतर मग महाराज म्हणतात आता निश्चिंतेने तावडून कुंडली आता हवा आता फलश्रुती प्राप्त होणं हा अभंग त्याचा अभंग कारण तो म्हणून तर अभंग आहे. परंतु पृथ्वी सागराच्या किनाऱ्यावर बसली, दोन अंडे जप्त केल्याच्या नंतर सागराला रागवून सागराने विचारलं काय म्हणणं म्हणजे दोन अंडे बऱ्याबरीने जप्त केलेले देऊन टाकले तर काक माझे त्याने विचारलं काय करतील म्हणजे कोरडाचा करून टाकले नाद थोडा आपला माझ्या नादी लागून सागराला धमकावला. सागर म्हटला कर कोरडा माझ्याकडे बघायची राहिली दोन होते म्हणजे तोच आहे तुकोबरायचा हा म्हणून सागर त्याचा अर्थ पाणी ताजून काय करावं. सागराचं दुसरं नाव रत्नाकर. रत्नाकर म्हटल्याच्या नंतर त्याच्यात अजूनच रत्न आणि तो पाण्यात खाली किती मारेल तर जितकी कुठे खाली जाईल तितकी आधीच रत्न भेटतात. पण त्यांनी खाली खाली जाण्याचा प्रयत्न केला, रत्नाचं मोह सोडला आणि तो वरी भुकून म्हणता येणार नाही. आणि त्यांनी काय करावं दम छाटून मरण्याच्या जेवढी रत्न भेटली तेवढी घ्यावी काय द्यावं तसं पण आवडून सागर त्यातून सिद्धांत अर्थाची रत्न काढत असताना कीर्तनकाराची मान पुढे आली नियोजित वेळेच्या तेवढी सिद्धांताची रत्न भेटली तेवढी घ्यावी आणि बाहेर यावं दम छाटून कशाला मारावं पुढे कीर्तन करावं. त्या कीर्तनात काही रत्न काढावे पुढच्या कीर्तनात काही काढावी जगावं मला काही दिवस जगायचं आहे. तर त्यामुळे अधिक रत्न काढायला गेलं तर ते योग्य ठरतात. आणि अनेक महापुरुष बहु माझ्या माता बहिणी आपण सर्व वारकरी केंद्र आणि आपल्या ही जिल्ह्यातील नवीन तमाम महाराष्ट्रातील अनेक शिक्षक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सद्गुरू संत भगवंत यांच्या चरणी करू आणि पूर्ण वेळ आपले सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात हातवर करण सगळे सत्य पुढचे आजूबाजूचे आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे आपण तिन्ही भजनी एकदा झोपवर आणतात. हरी कृपार कुमाई हरे विठोबार कुमाई गोपार 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 कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई टाळी टाळी सर्वांनी वर हात. हरे हे जय विठोबार कुमाई गोपार हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई गोपार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई माऊली नाराज माऊली उठू नका 2 मिनिटं महिला मंडळ खाली बसा फक्त 2 मिनिटं आता 2 मिनिटं बसा फक्त. जय विठ्ठल तुकाराम 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 आ विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोले रे बोले मेरे बाकुरे नाही उच्चारिला अधिकार क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे